नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत। आपण आहोत सातारा जिल्हा कराड तालुक्यात असणारं श्यामगाव हे गाव। शंभू महादेवाच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी म्हणून श्यामगावची ओळख आहे। आज नागपंचमी उत्सव 2024 आहे। महाराष्ट्रामध्ये आज सण उत्सव आहे तो शिगेला पोचलेला असताना मात्र आपण आज श्यामगावच्या पवित्र असणाऱ्या श्यामगावच्या ओकनाथाच्या मंदिरातले आपण हे दृश्य बघतोय। अखंड महाराष्ट्रामध्ये नागपंचमी उत्सव क्षण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। काही क्षणापूर्वी आपण 32 शिराळ्यामध्ये होतो, पण मात्र 32 शिराळ्याच्या नागभूमीनंतर आपण श्यामगावमध्ये आलो आहोत। श्यामगाव ही पदस्पर्शानं भूमी आहे आणि म्हणून शंभू महादेवाचा सगळ्यात मोठा असणारा सहभाग आहे तो ह्या श्यामगावच्या नगरीत आहे। आणि त्या अनुषंगानं आपण अनेक आमच्या महिला भगिनी त्यांच्या मनातले भाव आपण जाणून घेऊया। सातारा जिल्हा आणि कराड तालुक्यात असणारं श्यामगाव हे गाव शंभू महादेवाच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आणि आज आहे ती नागपंचमी आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नागपंचमी उत्सव हा मोठा सण समजला जातो। आमच्या या सगळ्या भगिनींनी आहे तो उपवास धरलेला आहे, नागाची पूजा केली जाते। पण महाराष्ट्रातली संस्कृती आणि महाराष्ट्रातली जी परंपरा आहे ती आपणाला एक वेगळ्या पद्धतीची जी बघायला मिळते ती श्यामगावमध्ये। कारण श्यामगावमध्ये जवळजवळ अनेक जी मंदिरं आहेत ही शंभू महादेवाच्या पदस्पर्शानं पावन झालेली 4 मंदिरं आहेत आणि ही 4 मंदिरं चारी बाजूला असणारे हे गाव आहे। हबप कीर्तनकार नामदेवप्पा श्यामगावकर यांचं हे गाव आहे आणि म्हणून ह्या गावाला जी संस्कृती आणि परंपरा आहे ह्याचा एक वेगळा आहे। आणि त्याबरोबर माझ्याबरोबर ताई जोडलेले आहेत। ताईकडे मी जाणार आहे। ताई, काय आनंद होतोय? कारण हा सण आहे तो समाज मनाला बिंबणारा क्षण आहे। आज नागपंचमी आहे, काय वाटतं? आज नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहाने केला जातो आणि आमचं श्यामगाव मंदिर, श्यामगावामध्ये 6 मंदिरं आहेत महादेवाची। तर एकूण पहिलं आमच्या गावाचं नाव सामगाव होतं, परत नंतर ते श्यामगाव झालं। आणि नागपंचमी हा श्रावण महिन्यातील 5व्या दिवशी येणारा त्योहार आहे आणि हा शेतकऱ्यांचा नाग म्हणजे शेतकऱ्यांचा हा मित्र आहे। त्याच्यामुळे नागपंचमी हा सण खूप उत्साहात साजरा केला जातो आणि महिला अशा फुगडी वगैरे घालतात। म्हणजे वहिनी, आपण हा फुगडीचा आस्वाद घेतला? हो, घेतला। आणि म्हणून आपण बघतो या बहिणींच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो काही वेगळा आहे। आपण अजून काही आमच्या भगिनी आहेत त्यांच्या मनातले आपण भाव जाणून घेऊ। ही समृद्धी, हे वैभव आहे ते अखंड महाराष्ट्रामध्ये एक गाव श्यामगाव हे गाव शंभू महादेवाच्या पदस्पर्शानं पावन झालेले गाव। अशा गावामध्ये आपण एक सून म्हणून आहे, काय आनंद होतोय? खूप छान असं वाटतंय। श्यामगाव हे गाव पूर्ण महादेवाच्या 6 लिंग त्याच्या 6 कोपऱ्यात वसलेली आहेत, त्यामुळे ह्या गावाचं नाव श्यामगाव असं पडलं आहे। आणि नागपंचमी हा सण श्रावणामध्ये येणारा हा पहिला सण आहे आणि नाग म्हणजे शेतकऱ्यांना सर्पमित्र म्हणून ओळखला जातो, म्हणून शेतकरी लोक हा सण अत्यंत उत्साहात साजरा करतात। काही आपण उपवास पकडला होता, भावाचा उपवास? हो, भावाचा उपवास पकडला होता। काय होतोय? अनेक आपण सगळ्या भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत, फुगडी खेळताय, जिम्मा घालताय, आनंद होतोय? हो, खूप आनंद होतो आणि म्हणून इथल्या भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे तो काही वेगळा म्हणावा लागेल। हा सण उत्सव आहे तो तुमच्या आणि इतरांच्या मनाला सुद्धा आपणारा एक वेगळा आनंद देणारा क्षण आहे। श्यामगावच्या ओकनाथाच्या मंदिरामध्ये अथांग जनसागर आहे तो आमच्या महिला भगिनींचा या ठिकाणी आलेला आहे। आज नागपंचमीचा सण उत्सव 2024 मधले आपण दृश्य बघतोय। अथांग जनसागर आहे ते आमच्या भगिनींच्या मनामध्ये या ठिकाणी काय दडलेलं आहे। आज हा सण आहे तो नागपंचमीच्या रूपानं आपण केलेला आहे। ताई, आपला काल उपवास होता, आज आपण सोडला, काय आनंद होतो ह्या नागपंचमी उत्सवाबद्दल काय सांगता? कालचा उपवास म्हणजे सगळ्या स्त्रिया आपल्या भावासाठी पकडतात आणि काल दिवसभर उपवास करायचा, संध्याकाळी उपवास असतो आणि सकाळी उठल्यानंतर पोळ्या वगैरे बनवायच्या, वारवाला पुजायला जायचं आणि तिथून घरी आल्यानंतर मग उपवास सोडायचं आणि मग संध्याकाळी आम्ही सगळ्या अशा स्त्रिया छान तयार होऊन मग मंदिरात येतो देवाला। काही आपण एवढे साडी आगळे सजून सगळ्या एकदम चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळा आहे, काय काय वाटतंय, काय सांगा? नाही, सण म्हणजे स्त्रियांच्या आवडीचंच। सणाला स्त्रियांना इतर वेळेला कसं होतं, स्त्रियांना रोज रानातले कामं असतात हे ते, पण सणाच्या वेळेला स्त्रियांना मोकळा वेळ असतो आणि त्यांना नटायचं म्हणजे फक्त सणालाच भेटतं। आणि म्हणून आपण बघू शकतो आईवचं लेणं असेल किंवा यांच्या चेहऱ्यावरचा भाव असेल, आजचा आनंदी क्षण आहे तो तुमच्या आणि आमच्या मनाला एक वेगळी प्रेरणा देणारा म्हणावा लागेल। नागपंचमीचा सण आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची धूम बघायला मिळते आणि
त्या अनुषंगानं आपण शामगावमध्ये असणाऱ्या ओकनाथाच्या मंदिरमध्ये आलो आहोत. शामगाव हे गाव ते शंभू महादेवाच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. ताई माझ्याशी जोडलेत. आई, काय आनंद होतो? काय नाही, हा नागपंचमीचा सण हा श्रावण महिन्यातील येणारा पहिलाच सण आहे. त्यामुळं सौभाग्यवती स्त्रिया अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी हे उपवास आनंदाने करतात आणि तो पंचमीच्या दिवशीही करतात. कारण महादेव म्हणजे हा सगळ्यांचा म्हणजे देवांचा देव महादेव असं हे आमचं गाव आहे की म्हणजे सगळ्या ह्याच्यातलं सांब गाव असं नाव होतं. 6 लिंग गावात असल्यामुळं त्याचं सांब गाव, पण आता त्याचं नाव शामगाव आहे त्याच्यामुळे. आणि म्हणून आपण बघितलं ताईने अतिशय चांगल्या प्रकारची माहिती दिली आहे. कारण या गावामध्ये आहे ते 6 लिंग आहेत आणि 6 लिंग ते आहे ते 6 कोपऱ्यामध्ये आहेत. आणि अशा गावाला वेळाका दिलेल्या लिंगांचं प्रत्येकानं दर्शन घडतं म्हणून त्याचं नाव सांब होतं. कालांतरानं ते नाव बदली झालं आणि सांबचं शामगाव गाव हे पडले आणि म्हणून शामगाव हे गाव आहे ते शंभू महादेवाच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी म्हणावी लागेल. कॅमेरामॅन रामदास गोपाळेसह मी रिपोर्टर सागर पाटील, शामगाव.